पावसाने विश्रांती घेऊन 10-12 दिवस होऊन गेले. गणपती तोंडावर आलेले. मग म्हणलं त्याच्या आतच जरा भीमाशंकर बाजूला चक्कर मारावी. बरेच दिवस झाले. कोथळीगड ते पदरगड दरम्यानच्या घाटवाटा खुणावत होत्या. पाऊस चांगलाच उघडलेला बघून मग 2 दिवसाचा एकदम कडक प्लान त्या भागातील 4 घाटवाटा घेत आखला. अस्कर जातीचा बिनविषारी साप, त्याचं पावित्र्य बघा. पुण्यातून आजाने मित्राची गाडी घेत रोह्या, मी आणि आजा असे तिघे राजगुरुनगरकडे रवाना झालो. तिथे निखल्याला गाडीत टाकला आणि थेट वांद्रेच्या पठारवाडीकडे गाडी ताणली. ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट पठारवाडी आणि एंड पॉइंट भीमाशंकर असल्याने निखल्यासोबत त्याचे मित्र पण गाडीत आणलेले, जेणेकरून ते गाडी आमची परत राजगुरुनगरला घेऊन जाते. हे 2 आपले मित्र आपल्याला सोडायला येत आहेत वांद्रेला. झालंय बोल की कुठला नाही. तर आता आम्हाला खरं आमचा स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट वेगळा असल्यामुळं वांद्रेमध्ये या अजय सरांची आपली गाडी आहे मित्राची, ते आपल्याला सोडल तिथं पठारवाडीत आणि ही पोरं आपली घेऊन येतील ती गाडी परत. निकेला तर आलाय असं आम्ही चौघच असणार आहे ट्रेकला, ही दोघं परत येणार आहेत. चला आता पठारवाडीतल्या राजू भाऊंकडे आजचा आमचा रात्रीचा मुक्काम होता. पडला का गावात घरून आलाय पार. अरे बुटात होता बिडूक इकडे आलाय तो कुठे घेऊन आणलाय. रात्री आलोय तसा पाऊस सुरू आहे, अजिबात थांबला नाही, अजिबात. तर मित्रांनो आता मस्त आपले मामा राजू पठार भाऊ त्यांच्याकडे नाश्ता केला, चहा आणि पोहे. आता आम्ही आमचा जो प्लान होता अंधारी, गोगोळ आणि आंबेनळी तो 2 दिवसाचा होता. तर ही रात्रीपासूनचा एवढा जोरदार पाऊस त्यामुळे आम्ही कॅन्सल केला आहे आणि इथलीच आता 2 वॉटरफॉल करणार आहे आणि वर्सुबाईचं मंदिर करणार आहे. तर आज आपण तो कव्हर करू या व्हिडिओमध्ये. भाऊंनी सांगितले जवळच आहे इथं, तर आता आपण तिकडे चालू आहे कारण की पाऊस अजून पण जोरात चालू आहे एकदम. तर एवढं 2 दिवसाचं सामान कॅरी करायचं आणि ते भिजत जायचं काय मजा नाही. मग आपण चांगलं वातावरण असतं ते वाटा करू. आजची भटकंती इकडे चालू करू, आजची भटकंती आपण इकडे चालू करू. बघूया 2 ऑफबीट धबधबे आणि वर्सुबाई रांगेवर जाऊन वर्सुबाईचं मंदिर बघू. आता आम्ही चाललोय वांद्रे खिंडीत. वांद्रे खिंडीच्या अलीकडे एक धबधबा आहे, तो आपण येताना बघू. दोन दिवसाचं एवढं राशन जेवणाचं बिवणाचं सगळं टेंट बिन आमच्याकडे होतं, पण एवढं कॅरी करत एवढ्या पावसात ट्रेक करायचा ते काय म्हणजे. हा पुण्याचं नाही, इथं चाललंय खिंडीत वर्सुबाईला. हा खिंडीतून आहे ना वाट. कुठून डांबरीनी होय. हा रोड आता डांबरीला मिळेल ना वरती. हा मग तिकडे हा दाराने बरोबर. बघू आता तिकडे चालू. कुठून बघू आता फिरत फिरत जातो आज काय. कामावर दांडे मारून आलाय, काहीतरी कारण सांगावं म्हणून आता फोन केला त्यांनी. इथे रेंज आली ती. पावसाची रिपरिप चालूच आहे. इथे एक झोपडं दिसलं, गुरांसाठी बनवले. म्हणलं जरा मॅप बघावा.
चला 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 पुढे. ए, गप राहू दे अरे चल की पुढे. ए चला चला लेफ्ट लेफ्ट मारा उडी चला पटकन. हा इकडे जाऊ ना इकडून आहे वाट. हा मग चल ना इकडे. काय फोटो काढ बरं देऊ धबधब्याच्या तिकडे चला. कुठं मग डांबरीच होय. मग डांबरी वर्षबाई आता डांबरीने सरळ जाता मला ह्या इथल्या वांद्रे खिंडीत जायचंय पायवाट्याने. इथपर्यंत डांबरी आहे चांगली. बात बघा कसली बारी आले. आणि आमच्याकडे पाऊस नाही खरे. इकडे पण पाऊस कालपासूनच सुरू झालाय. आमचं नशीब खराब. विहीर दिसते. इकडे आमचा डांबरीचा रटाळवाना प्रवास संपलेला आहे. आता पाऊल वाटेने आम्ही चाललोय वरती. इकडे गाड्या येतात त्यामुळे बघा किती घाण केली आहे लोकांनी. पार्ट्या वेट्या करायला येते तिकडे. हे बघा. आता आपण वरती वांदे खिंडीत जाऊ आणि मग पलीकडे तळपेवाडी बाजूच्या वाटेने थोडं पुढे जाऊ. तिकडे एक वॉटरफॉल आहे तो बघू. इथं बघा बऱ्याच मळलेल्या वाटा आहेत. त्यातली उजवी पकडायची. इकडे एक गेली डाव इकडे. इकडून आपण सरळ खिंडीत जाऊ. हे घ्यायची का आपल्याला बाजायला. ही नसते एवढी चांगली काळी पाहिजे टप्पुरी एकदम. हे बघा या वांद्रे बाजूने आपलं पडारवाडी बाजूने आता आपण आलो वांद्रे खिंडीत. आता इकडे जी खाली गेली ती तळपेवाडीकडे गेली वाट. आता आम्ही वर्सोबाई मंदिराकडे चाललोय वरती. जे की बरंच लांब आहे. तिकडून तोरण तिकडून गाडीवाट येते वरती. आता आपण पायी चालत जाऊ वरती सर्वोच्च माथ्यावर वर्सोबाई रांगेच्या. लय सर आहे बेकार. इथपर्यंत दिसते बरोबर. काय आलं झाड बगड बाजूची. पूर्ण दुःख आहे वरच्या भागात. तर घसाऱ्याने कस तरी आलोय आता मी इथं. आता इथून उभी चढाई सुरू झाली. वरती पवन चक्की आहे. तिथून ते लाईटीचे डांब आलेत बघा. वाट अशी अजिबात नाही. कसं तरी गावतात नाही. आम्ही चाचपडत चाललोय वरती. दिसला का साप. कुठलं आहे कावडे आहे काय पानं बोलत आहे आपल्याकडे पुढे पुढे पुढं पानं बसले. अरे तस्कर आहे. तस्कर तस्कर नाही तस्कर आहे. किती जीव पैसे लाव. नीट बघा एकदम. कावडे तस्कर आहे. हा तस्कर आहे. बघा करतो तस्कर. हा आहे तस्कर जातीचा बिनविषारी साप. त्याचं पावित्र्य बघा. त्याला भीती जाणवली आहे त्यांनी. त्याचा अंग आकसून असा बाईट करण्याच्या ह्याच्यात आहे तो. किती सुंदर साप आहे बघा. बिनविषारी आहे. चला जाऊन देऊ त्याला.
आणि आपण आपल्या वाटेला लागू. ही बघा निसरुडीची फुले. ही वाट बघू शकताय तुम्ही. अजिबात वाट अशी नाहीये, सगळे गचपण आल्यावर. ह्यातून कसं तरी वाट काढत काढत आपण वरच्या पवनचक्कीकडे जाऊ. हे बघा पूर्ण गुरांच्या वाटा आहेत. बारा पाय काढला आतमध्ये. तुझा बी गेला का? फायनली आम्ही गचपणातून वाट करत करत माथ्यावर आलेलो आहे. ओ माय गॉड. मुद्दा म्हणे का? हे बघा इथं आहे ना बरीच मोठी पवनचक्की. असं दिसत नाही धुक्यामुळे. हे बघा इथली पवनचक्की. त्याला कुलूप असेल काय रे? हा एक घंटा दिस. लॉक असेल काय रे? जाऊ दे, नको ना आधार लागायला. आपल्या बाजूला जाऊ. चला आपल्याला आता वर्सुबाई मंदिराकडे जायचंय. इथं आता एवढी पवनचक्की आली म्हणल्यावर वाट असणार व्यवस्थित. ठीक आहे, ट्रॅक्टर आलाय डायरेक्ट वर. त्या तोरण बाजूनी येत असला रे. बरोबर. हा आपण लयच गाचपानातून आलोय. काय म्हणला? सगळी वीज तयार होती ती दोन्ही साईडला बघा. तिकडे बी डाम नेलेत, इकडे बी डाम गेलेत. कुठं चालला आता? कुठं? खिंडीत, वांद्रे खिंडीत. आणि तिथून मग पाडरवाडी. मग तिकडे कुठं चाललाय? हा शेतात का? इथून आता पुढं कुठं वर्सुबाईला वाट जाते ना? आणि ते जबडेश्वर कुठे आहे? धबधबा नाही नाही नाही, इथं एक गुहा आहे बघा आणि त्याच्या पुढं पडतो धबधबा. हा तळपेवाडीकडून येते का वाट? आता ही वाट कुठं जाते खाली? तिथून आम्हाला तळपेवाडीला जाता येतं ना? मग आणि वांद्र्यात जायला आता हीच आपलं पांढरवाडीला जायला हीच वाट. आम्हाला वांद्रेवरून राजगुरुनगरला जायला 5ची एसटी असल्याने वर्सुबाईला या धुक्यात जाऊन येणं काय पॉसिबल वाटलं नाही. वेळेचं गणित चुकेल म्हणून मग आम्ही मामाबरोबर एका दुसऱ्या वाटेने परत खाली जायचा निर्णय घेतला. तर मित्रांनो आपल्याला हे काका भेटले मधीच. तर पुढं पूर्ण पठारावर धुकं होतं सगळं. त्यामुळं आम्ही दुसऱ्या एका चांगल्या मळलेल्या वाटेने, ही बघा ही केळमाखाची धार आहे, तिने परत खाली चाललोय. आणि आता ते आम्हाला एक वॉटरफॉल दाखवणार आहेत. तिथं आम्ही जाणार आहे आणि मग तो वॉटरफॉल बघून आपण परत पठारवाडीत जाऊ. उगाच हे धुक्यात फिरत बसण्यात मजा नाही. वरती सगळीकडे धुकं एकदम काय दिसत नाही अजिबात. हे बघा इकडे ती गाडी दिसती का? हा तिथून आम्ही ती वांद्रे खिंडीची वाट चढलेलो वरती आणि खिंडीत गेलो आणि वांद्रे खिंडीच्या दाराने आपण वरती वर्सुबाईच्या माथ्यावर गेलो वरती. कुठे आहे धबधबा? इकडे एक धबधबा आहे, तो आपल्याला बघायचा. चांगला आहे गाव. हा बरं चला आपण एक ऑफबीट धबधबा बघूयात आज. आपल्याला परत इकडे जायचंय वांद्रे आपलं पठारवाडीकडे. हे बघ खाली सगळं मोकळे, वरती पूर्ण धुकं आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत बरेच मोठमोठे जलप्रपात बघितलेल्या या पोरांना
या छोट्या धबधब्याचं एवढं काय अप्रूप वाटलं नाही. छोट्याशा धबधब्यात मजा घेताना अजय शेठ. तरी पण या भटक्या मित्रांनी आजच्या फसलेल्या प्लॅनमुळे दुःखी न होता भेटले त्या जागेचा मनसोक्त आस्वाद घेत भिजत आनंद साजरा केला. तर आम्हाला ते काका भेटलेले ना, तर त्यांनी ते आम्हाला जाता जाता बोलले की दूध प्यायला या, नाही तर चहा करू मस्त. तर आता आम्ही त्यांच्या झापावर चाललोय इथं ते जवळ, आणि मग तिथून आपण परत पुढच्या धबधब्याकडे जाऊ. मस्त आहे पुढं एक पांढरवाडीच्या बाजूलाच, तिथं मस्त आंघोळ्या करू. आता शॉर्टमध्ये केलं सगळ्यांनी. ए कुस्ती खायची असली इकडे या गावतात रानाला. यांचं जाते आपलं त्या काकांचं तिथं जायचं आपलं. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. अक्कलकोटचं पहिलवान. दुसरा कुठला? अक्कलकोट आणि बारामती. बारामतीचा. ह्यांची आपण थोड्याच वेळात कुस्ती बघणार आहोत. जरा आपल्याला मोकळं रान घाऊ द्या, मग बघू आपण. तिथं जायचं त्या घरात आपल्याला. पूर्ण तू काले काय, जाऊ द्या धबधब करू. येतो काय करणार, दूध का चहा? बघा कसं दगड रचून बनवलेले. इकडे कारवीच आणि वरती पत्रिक. गुरे आहेत काय? गुरावरती वर्सुबाईवर आहेत का? इथं काय? हा गुरांना बांध म्हणजे गुरांच्या राहण्यासाठीच केले, आणि त्यांची राखण करण्यासाठी स्वतः ते पण इथं राहतात. चूल बिल बनवली मस्तपैकी. होय खाली घर आहे का? पण आता गुरामुळे तुम्ही इथं राहता झोपायला इथंच? नाही मग पावसाळ्यात जास्त पाऊस झाला ना, एवढं मस्त गोंगडी वगैरे टाकून देतात आपल्याला. हा जाऊ द्या, आम्ही खाली बसतो, काय नाही प्रॉब्लेम. हा राहू द्या. हे कुठं बिडू अंगरातलं वाटतं नाही, यांना काय बसायचं तुम्ही. जास्त नाही काय करू, आपलं दूध तापवा बस. कुठं शर्यतीला पळायचं होय? मग आता बांधूनच असतोय होय? पाणी कुठलं विहिरीचं? नाही ते खड्डा आहे, हा त्याच्यामध्ये आतमध्ये ते पाणी तिथलं आणतं का? हा पाणी बारी होय. मारत नाही ना? हे निघल्या रे गोचड्या काढ. हे गोचडे झाले हो हो, लय मोठं झाले ते. देखी बाहेर फेकून तिथं नाही रे पलीकडे. हा ते जाऊ जाऊ राहू दे. पण वाळलाय हो, लय वाळलाय आता. मग बाहेर सोडत नाही चारायला. हा हा तेच लय खराब झालाय तो. हा हा कुणाला मारलं? होय.
दवाखान्यात गेलं का घेऊन आज बी गेला. लय लागलेलं आज लिव्हर नाही चिरकुली. होय बरगड्यांना लई मारला होता. अरे. मग तुम्हीच फक्त याला धरता काय हा बरं देतो मला. हां हां तू शाळेत म्हणजे ना हां शाळेला कुठं जातो खेळले. खेडला होय कॉलेजला आहे कॉलेजला जात आहे तो. लेक्चरिंगला. हा. लय वेळ लागत असलं तर राहू द्या नाही नाही होईल आता. काय उगच याचा एक पेट होईल तिथे आणणार आहे. ती आताच घरी आणलं ना जेवण. तुम्ही जेवण बिवण का बनवून आणले जेवण आणलं घरी. होय राहू द्या मग कशाला आमच्यासाठी उगच पेटावताय छान नेलं तू या. दूध तापू दे बरं. कुठे रे माझा चुलीच्या कडेलाच पाहिजे त्याला गरम मांजर लागतं जाऊन दे मोठे अजून मोठे. चहा नाही फक्त दूधच बनवले ना. हा दूध आहे. सुट्टी वगैरे संध्याकाळी पार्कला जाऊ आता मी. तिथं राहायला वेळेला काय आहे का खोली बिली? आहे ना खेळ. वरती गेलो. किती जण असता तुम्ही? दोघं जण. तिथे खेळ म्हणजे लागायला गेलो मी काहीतरी संध्याकाळी पार्कला जाऊ आता. म्हशी बिशी बांधायच्या. परत पाठी 3 वाजता उठलं का तर म्हशी का झाली. लाईट बीट सगळं असं तिथं. लाईट नाही. लाईट नाही होय? नाही लाईट नाही. मस्त गरम गरम दूध मिळालेलं आहे हा तिकडे म्हशीच आहे काय घरच्या घरी जेवायचं आम्हाला. आम्ही खरं अजून तर ते हिशोबाने आमच्या घ्या ती वेळ ठेवा तुम्हाला रानात खायला होईल चपाती करून नाही वाटलं राम राम. राहू द्या. अहो घ्या हो आता आम्ही जाणार आहे आम्हाला जेवायला सांगितलं. चला येऊ का मग हा या. चला भेटू परत हा चला. हा. तुमचं नाव काय माझं ना 2 मीटर. मेढर मीटर. मेठर हा. चला येतो हा. हे बघा आपण इकडे गेलेलो या धबधब्याच्या खाली आता आपण पुढे एक पठारवाडीच्या जवळच धबधबा आहे तो बघू आणि मग जाऊ घरी तर आता आम्ही त्या पठारवाडी जवळच्या वॉटरफॉलकडे चाललोय तिथे बघायला गेलं तर आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता आणि हा प्लॅन आमचा पूर्णपणे फसलेला आहे कारण काल रात्रीपासून प्रमाणाबाहेर जोरात पाऊस चालू झाला होता आणि जी वाट करायची होती त्यातले एक वाट तर जरा अवघड होती त्यामुळे आमचं ठरलं किंवा सगळ्यांच्या मताने की आपण ट्रेक कॅन्सल करू आणि इथलं आजूबाजूचा परिसर फिरून दिला आता आम्ही खाली विचारलं म्हणलं पाऊस होता का आता आपण या अंदाजावर आलेलो की पाऊस कमी आहे म्हणजे अजिबात नाही पण या काल रात्रीपासून पाऊस पडतो हे बघा वाढायला कसलं पाणी आले हे फक्त काल रात्री आणि आज सकाळपासून चालू आहे तेवढं पाणी एवढं साचलंय बघा त्यामुळं आम्ही म्हणलं रिस्क नको घ्यायला आपलं ह्या एरियातलंच जरा फेरफटका मारू त्यामुळे वर्सोबाईवर गेलो ही मागची जी दार आहे तिने आपण मगाशी उतरलोय पलीकडे एक वॉटरफॉल बघितला आणि आता एक वॉटरफॉल बघू आणि मग राजू पाटरांच्या घरी जाऊ जीव मस्तपैकी आणि 5 वाजता ST आहे ते STने आपलं राजगुरुनगरला जाऊ परत तिथं आपली गाडी हे बघा इकडं समोर वांद्रे खिंड आहे आपण इथून वरती गेलो वर्सोबाईवर आणि इकडं मग ह्या दाराने खाली आलो आणि मग परत वळसा घालून या डांबरीला आलोय आता इथून जवळच येतो वॉटरफॉल आता तिकडे चाललोय आपण हे बाटल्या का बरं अशा लावल्या असतील हा वारेनी वाजत असतील ना मावशी बाटल्या का लावल्या तशा हा भाताव तांबरे येतात का हा सांबर हा मग ते वारेनी वाजतंय आपोआप एक फोटो घ्या ना
तो इथे एक धबधबा आहे ना जवळ, धबधबा आहे ना इथे एक जवळ, त्याचं नाव काय? माळबिंगरी. हा हा, त्याचं नाव काय? नाव नाही बाबा, डोंगराचं आहे आपला. होय, चांगलं आहे का? चांगला जुरा आहे मग आता चांगला. काय जुऱ्याचं नाव काय? नारागडचा जुरा. हा, नारागडद. काय? नारागडद. येतो बघून. तिथून जा असं का पडले. चला आता इथून थोडस पुढे गेले की आपल्याला तो वॉटरफॉल लागेल. हे काय नाव म्हणले ते? नाडगडद. हा, हो चालेल चालेल. नारू गडद का काहीतरी असं नाव सांगितलं जुऱ्याचं. आपण आलेलो आहे वॉटरफॉल पाशी. चुकून आपण वरतीच आलोय. आपल्याला त्याच्या खाली जायचं हो, इकडे वाटा दिसतात बरेच त्याच्या खाली जायला. जरा पुढे जाऊन बघू आपण काय कुंड वगैरे आहेत का. भूक लागली आहे खरं. काय रे बरं. अरवा चटणी आहे मस्त पैकी. एक चपातीच्या खालतो पोटात. मग आपण जाऊ पुढं. आपण आलेलो आहे वॉटरफॉलच्या तिकडे. हा बघा मस्त कुंड आहे इथं छोटस. वा भारी एकदम. डोंगरातून एक सुंदर झुरा खालच्या दिशेने येत असताना मध्येच एका नैसर्गिकरित्या बनलेल्या कातळाच्या कपारीवरून ओसंडताना दिसला. त्याच्या आघाताने खाली छान छोटे कुंड तयार झालेले. आत कपारीत जात समोर पडणाऱ्या जलधारांचा मनसोक्त आनंद घेतला. तो वर पावसाने चांगलाच जोर धरला. मग कपारीतच थोडी विश्रांती घेतली. निसर्गाच्या कुशीत दडलेल्या या सुंदर ठिकाणी पण लोकांनी येऊन कचरा केलेला. म्हणूनच सह्याद्रीतील अशी नितांत सुंदर ठिकाणांचं लोकेशन सोशल मीडियावर अजिबात टाकू वाटत नाही. लोक प्लास्टिक नेतील, बाटल्या नेतील भरून पाण्याच्या, पण त्यांना त्या मोकळ्या बाटल्या पण खाली घेऊन येता येत नाही. तिथंच फेकून द्यायच्या. प्लास्टिकचे रॅपर, चिप्स नेले तर त्याची पाकिटं ती तशीच अशा सुंदर जागी टाकून घाण करून यायचं एवढंच जमतं लोकांना. मग तो आम्ही सगळा कचरा एकत्र केला आणि खाली घेऊन गेलो. या सुंदर जागेचा निरोप घेत आल्या वाटेने माघारी फिरत पठारवाडीकडे प्रस्थान केले. आता आम्ही चालू पठारवाडीकडे. हे बघा समोरच पठारवाडी दिसते. हा जरा समोर शॉर्टकट घेतलाय वड्याच्या बाजूनी. तर मित्रांनो आता आपण आलोय पठारवाडीत. तर असा आपला फसलेला प्लान आणि थोडी महाराणाचा फेरफटका असा आजचा आपला व्हिडिओ होता. खरं तर त्या वाटा नाही झाल्या याचं दुःख वाटतंय, पण कसं एवढ्या धुवाधार पावसात आणि ती वाट अवघड आहे. ती लोक उन्हाळ्यात करतात. तरी आम्ही पाऊस थांबलेला म्हणून म्हणलेलं की करावी म्हणून, पण बरं झालं नाही गेलो. कधी कधी माघारी घेतलेली बरी असती. त्यामुळे आपला हा इथला वर्सुबाईचा फेरफटका झाला. इथला 2 वॉटरफॉल बघितले आपण.
आता आपण आलोय पाठरवाट जेवायचं मस्तपैकी, थोडा वेळ आराम करायचा आणि 5ची एसटी आहे. त्या एसटीने आपण पुण्याकडे रवाना होऊ परत. हो एकटेच आले तर राजगुरुनगरवरून, त्यांना पण असं निसर्गात फिरायला आवडतं. हा हे बघा बाईक त्यांची, नाद करायचा नाही. आहे पुढे जमतो आपलं ते हा होय अवघड आहे का? चला आपण आता डॅमवर जाऊ द्या, तिथं बघायला परत चला. हा एक नंबर गाडी, एक नंबर. गर्दी असेल हे जवळच थोडं पर्यटन ठिकाण आहे. इथं बंदर आहे पुढं आणि हे पर्यटकांसाठी केलंय बघा. हे जवळ म्हणलं यावं, पण बघा किती गर्दी आहे इकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच आडवाटेवरील व्हिडिओंचा अनुभव घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.